नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या व्हिडिओमध्ये। आज मी एकदम झणझणीत असं वांग्याचं भरीत बनवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा। चला तर मग लगेच बनवायला सुरुवात करते। इथे मी एकदम ताजी अशी 6 ते 7 वांगी घेतलेली आहेत। आता एक एक वांग घेऊन त्याचं देठ कापून घेते आणि वांग्याला जे बारीक बारीक काटे असतात ते पण काढून घेते। आता सगळी वांगी मस्त साफ करून झाले। इथे एक एक वांग घेऊन त्याच्यामध्ये 2 काप करते आणि व्यवस्थित बघून घेते। काही वांग्यांमध्ये लहान लहान आळ्या असतात, त्याच्यामुळे व्यवस्थित बघून वांग कापून घेते। आता सगळी वांगी कापून झालेत। आता एका पातेल्यामध्ये पाणी टाकून घेते, त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकते आणि ही जी वांगी कापून ठेवलेत ती सगळी त्या पाण्यामध्ये टाकते, म्हणजे वांगी जे आहेत ते काळी पडणार नाहीत। इथे मी 2 कांदे घेतलेत आणि हे कांदे एकदम बारीक साईज चिरून घेते आणि सोबतच 1 टोमॅटो मिक्सरला बारीक करून त्याची पेस्ट तयार करून घेते। आता सगळी वांगी पाण्यातून काढून घेते आणि रुमालाने चांगली सुकवून घेते। तर लगेच गॅस चालू करते आणि गॅसवर कढई ठेवते। कढई गरम झाली, त्याच्यामध्ये तेल टाकते। आता तेल पण गरम झाले, त्याच्यामध्ये जी कापून ठेवलेली वांगी आहेत ती टाकते आणि सगळी वांगी तेलामध्ये मस्त भाजून घेते। वांगी सारखी हलवत राहते म्हणजे सगळीकडून समान भाजतील। आता वांग्याचा कलर बदलेपर्यंत हलवत राहते। इथे मस्त वांग्याचा कलर बदलला आहे, वांगी मस्त तेलामध्ये भाजलेत। तर सगळी वांगी काढून घेते। आता त्याच तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकते। जिरं मोहरी तडतडले, आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकते। सगळा कांदा तेलामध्ये मस्त परतून घेते। सोबतच कढीपत्त्याची पानं टाकते आणि परत हलवून घेते। आला लसणाची पेस्ट टाकते। मसाले टाकते। 1 चमचा कांदा लसूण चटणी टाकले, 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला टाकते। इथे धना पावडर टाकते आणि 1 चमचा लाल तिखट मिरची पावडर टाकते। आता हे सगळे मसाले चांगले मिक्स करून घेते। मसाले मस्त मिक्स झाले, आता त्याच्यामध्ये मिक्सरला बारीक केलेली टोमॅटोची पेस्ट टाकते आणि सगळी पेस्ट सगळ्या मसाल्यामध्ये चांगली मिक्स करून घेते। आता त्याच्यामध्ये अर्धा वाटी शेंगदाण्याचा कूट टाकते आणि 1 ते 1.5 चमचा खोबऱ्याचा किस टाकते। आता परत सगळं हलवून घेते। आता ही जी तेलामध्ये भाजलेली वांगी आहेत ती मी मसाल्यात टाकते आणि सगळी वांगी हलवून घेते। आता चवीनुसार मीठ टाकते आणि परत सगळी वांगी हलवून घेते, म्हणजे मीठ सगळ्या वांग्यांना चांगलं बसेल। तर थोडंसं पाणी टाकते, थोडंसं हलवून देते आणि त्याच्यावर झाकण ठेवते। 5 ते 6 मिनटं वांगी शिजवून घेते। 5 ते 6 मिनटं झाले, झाकण काढते आणि सगळी वांगी हलवून देते। वांगी मस्त शिजलेत। आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते
आणि परत सगळी कोथिंबीर सगळ्या वांग्यामध्ये परत मिक्स करून घेते. वांगी तयार झाल्यावर म्हणून गॅस पण बंद केला आहे. आता मस्त वांग्याची भाजी तयार आहे. लगेच एका डिशमध्ये खाण्यासाठी काढून घेते. एकदम झणझणीत वांग्याचं भरीत भाजी तयार आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.